पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक्. नाहम देहो न मे देहा केवलोहम सनातन. या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. आत्तापर्यंत आपण 18 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे. 19व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत. त्यातील पहिल्या चरणाचा आपण अभ्यास केलेला आहे. दुसऱ्या चरणाचा आपण अभ्यास करत आहोत. अत्रप्या वृत्तीनाशेन विभाती ब्रह्म सर्गयोः भेदस्तयोर्विकारस्यात् सर्गे न ब्रह्मणि क्वचित. आवरणाचा नाश झाल्यानंतर ब्रह्म आणि सृष्टी यामधील भेद स्पष्ट होतो, किंवा ब्रह्म आणि सृष्टी म्हणजे काय हे आपल्याला स्पष्ट होतं. त्या दोघांमधील स्पष्टतेमुळे, त्या दोघांमधील भेदाच्या स्पष्टतेमुळे पुढे ब्रह्म आणि सृष्टी यामध्ये कसं नातं आहे हे लक्षात येतं. ब्रह्मामध्ये सृष्टी ही क्वचितही म्हणजे किंचितही नाही असं लक्षात येतं. आणि जे काही विकार आहेत हे सगळे त्या सृष्टीमध्ये आहेत असं लक्षात येतं. म्हणजे ब्रह्मामध्ये विकार नाहीत असं लक्षात येतं. विकार सृष्टीत आहे, सृष्टी ब्रह्मात नाही. विकार सृष्टीत आहे म्हणजे विकार ब्रह्मात नाही. ठीक आहे ना. ब्रह्मात विकार अजिबात नाही. मग विकार म्हणजे काय याचा आपण विचार करत होतो. विकार म्हणजे सर्व अशा गोष्टी की ज्या आपल्याला पटत नाहीत, त्याला आपण काय म्हणतो, विकार असं म्हणता येईल का. दोष जसे विकार आहेत तसे गुण सुद्धा विकारच आहेत. म्हणजे गुण दोष हे दोन्ही विकारच आहेत. म्हणजे अशुभ जसं विकार आहे तसं शुभ पण विकार आहेत. पण हे ऐकणं अवघड आहे. हे जरा थोडं ऐकायलाच अवघड. इथं ऐकायला बरं आहे, पण घरी गेल्यावर विचार केला तर जरा अवघड होईल. बरं, इथे थोडं बरं वाटेल, पण घरी गेल्यावर थोडं अवघड लागू शकतं. आणि जगामध्ये वावरताना तर फारच अवघड लागू शकतं. कारण की जगाची जी ठेवण आहे ती कशी आहे याचा जर आपण विचार केला तर 3 गुणामध्ये पूर्ण जग विभागलेलं आहे. आणि 3 गुणामधील ज्या गुणाचं आपल्याकडे आधिक्य आहे, ज्या गुणाचा आपल्यावर प्रभाव आहे, त्या गुणाचंच आपल्याला सगळं खरं वाटतं. त्याच्या विरुद्ध गुणाचं आपल्याला खरं वाटत नाही. जास्तीत जास्त वर्ग रजगुणात असल्यामुळे इतर गुणांना तो दोष समजतो. अधिक सत्वगुणातली काही जर माणसं असतील तर त्यांच्या प्रभावामुळे सत्वगुणाला तो चांगलं समजतो. परंतु सत्वगुणाला तो चांगलं समजेलच असंही काही खरं नाही. कारण रजगुणातली माणसं सत्वगुणातल्या माणसांना दोष देतात हे आपण विचारात घेतलेलं आहे. मागे आपण हा विचार केलेला आहे की सत्वगुणामध्ये जर कोणी असेल तर रजगुणातल्या माणसांना त्यांचा राग येतो, चिडचिड होते त्यांना. ही चिडचिड तुम्हाला लक्षात येणार नाही, कदाचित लक्षात येत पण असेल. पण काही लोक अशा ज्यांना महाराज पाहिलं तरी राग येतो, महाराजांचं नाव काढलं तरी राग येतो. काही काहींना असे पण असतात बरं. महाराजांचं नाव जरी काढलं तरी राग येतो. काही काही ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे, तुम्ही जर त्यांना सांगितलं आमच्या घरी महाराज येणार आहेत तर म्हणते ते बावळट लोक आहेत. काय होतं,
तुम्ही जर कोणाला सांगितलं जवळपासच्या लोकांना, तुमच्या परिवारातल्या, की घरी महाराज येणार आहेत किंवा घरी महाराज येतात, तर ते म्हणते लय बिथरलेत लोक सर्व, असं काहीतरी म्हणतील. म्हणजे राग येतो त्यांना, चिडचिड होते. त्याच्याऐवजी आमच्या घरी अमिताभ बच्चन येणार आहे असं जर म्हटलं तर ते म्हणते आम्ही पण येतो, कधी येणार आहे सांगा. किंवा ऐश्वर्या राय आणि त्याचे नवरा मूल सगळेच येते असं म्हटलं तर मग अजून त्यांना आनंद होईल. मग ते हटकूनच येतील तुमच्याकडे, तुम्ही नाही बोलवलं तरी येतील. ठीक आहे. म्हणजे अशी परिस्थिती आहे की महाराज म्हटलं की लोकांना चिडचिड होते, राग येतो, कारण रजगुणाचा प्रभाव आहे. म्हणजे असं म्हणू शकत नाही की रजगुणातल्या माणसांना सत्वगुणाचा आवड आहे किंवा त्यांना त्याच्याविषयी ओढ वाटते, असं नाही आहे. चिडचिडच होते. म्हणजे त्यांच्यासाठी रजगुणवाल्यांसाठी हा सत्वगुण काय दोष आहे, तो विकार आहे त्यांच्याच, नाही का, विकारच आहे तो. हे आपण सगळं मागील वेळेस पाहिलेलं आहे, मागील वेळेस आपण याचा सगळ्याचा विचार केलेला आहे. तर विकार हा जो शब्द आहे, हा विकार शब्द आपल्याप्रमाणेच आहे असं आपल्याला वारंवार वाटतं. आणि जगामध्ये जगणारी सगळी माणसं याच पद्धतीने जगतायत. त्यामुळे या सगळ्या माणसांचा या जगामध्ये, वातावरणामध्ये इतका मोठा प्रभाव आहे की तुम्ही याच्या बाहेर गेले की लगेच त्यांचा प्रभाव सुरू होणार आहे. तुम्ही या अभ्यासाच्या बाहेर गेले की लगेच त्यांचा प्रभाव सुरू होणार. वातावरणात एवढा भयंकर परिणाम आहे. म्हणून सारखा अभ्यास करत राहावं लागतं. पर्याय काय? सारखा अभ्यास करत राहावं लागतं. किती वेळ करत राहायला लागतं? रिकामा अर्ध घडी राहू नको, अजून ज्ञानेंद्रांनी सांगितलं. अर्ध घडी सुद्धा रिकामा राहता येत नाही, एवढं आपल्याला खरं तर आदेश आहे. पण आपण रिकामे आहोत. म्हणजे डोळ्याची पापणी लावते ही एक घडी असते, पण लोक अर्धा तास फक्त चिंतन ऐकतात. येतात 1 तास 1.5 तास, पण ऐकतात अर्धा तास असं धरू. तर अर्धा तासाचं चिंतन ऐकून सुद्धा त्यांना असं वाटतं आपलं कामच झालं, आपण मुक्त झालो आहोत असं वाटायला लागतं. आणि बरं एखाद्याला म्हटलं तुला अजून फार वेळ आहे बाबा, तुला अजून अभ्यास करावा लागेल, तर त्याला राग येतो. त्याला वाटतं आपण एवढं वर्ष परमार्थ करतोय आणि महाराज आपल्याला त्यांचंच काय खरंच वाटेना मला आता, असं पण काही म्हणतात. म्हणजे मलाच किंमत देत नाही म्हणजे त्यांचाच मला प्रश्न पडलाय आता, असं काही नाही वाटायला लागतं. तर वेळ आपल्याकडे अजिबात नाही. प्रत्येक क्षणाला क्षणा करा हाच विचार. किती वेळ करायचा? क्षणा करा हाच विचार. तरावया पार भव सिंधू. आणि तुम्हाला चांगलं माहित आहे की तुम्ही जेव्हा अभ्यास करत नाहीत, जेव्हा तुम्ही श्रवण करत नाहीत, तेव्हा काय परिस्थिती होते, काय होते चांगलं माहित. म्हणून अभ्यास पाहिजे सारखा. अभ्यास म्हणजे काय, तुम्ही पुस्तक उलगडूनच बसलं पाहिजे असं नाहीये. श्रवण करा, वाचन करा, असं काहीतरी करा की जेणेकरून याच विषयात आपण मग्न राहू. मग जेवण बनवत असू दे, चालत असू दे, बोलत असू देत, कुठेही जाऊ देत, काही करू देत, इतका मग्न पाहिजे याच्यामध्ये, याच विचारांमध्ये, चुकीच्या विचारांमध्ये नाही. धर्मशास्त्राच्या विचारात असलं तरी एक वेळ चालेल, पण एकदमच त्याच्यात गेला तर खाली चुकीच्या दिशेने जाण्याची शक्यता असते. म्हणून वेदांत शास्त्राच्या ग्रंथाचा सारखा अभ्यास, पुन्हा पुन्हा तेच करत राहा, पुन्हा पुन्हा तेच करत राहा, याला अभ्यास म्हणतात. सायासाने करत राहा, करिता सायास, कारण अभ्यास. का हा सायास काय? कारण अभ्यास करायचा आहे आपल्याला. अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा करणे, पुन्हा 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 करणे, वारंवार ऐकत राहा, वारंवार वाचत राहा. लोक म्हणतील तुम्हाला काय सारखं ऐकतं, त्यांचं काय सांगतात असं विशेष काही नाही. एकच चिंतन 100 वेळा जरी मी सांगितलं तर तेच ऐकत राहा. एकच चिंतन 100 वेळा ऐका, काही होत नाही. काही लोक म्हणतात तुमचे एकच चिंतन आम्ही जेव्हा 10 वेळा ऐकतो तेव्हा 10 वेळा वेगवेगळं कळतं. म्हणलं उलट चांगली गोष्ट आहे ना. मग 10व्या वेळेला का सुद्धा वेगळंच वाटतंय म्हणजे चांगली गोष्ट आहे. 10व्या वेळेला जर तुला तेच वाटलं असतं तरी 100 वेळा ऐक तरी चालतंय, कारण त्या धुंदीत राहतो. मग काय होतं, त्या धुंदीत राहतो. ही कशासाठी पाहिजे? कारण त्याच्यात जर आपण राहिलो तर याचा प्रभाव होणार नाहीये बाकीच्याचा प्रभाव टाळण्यासाठी हे करावं लागेल. पुन्हा 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 हा अभ्यास करत राहिले पाहिजे. वेदांत शास्त्राचा अभ्यास पुन्हा पुन्हा करत राहा. आणि वेदांत शास्त्र हे काही वाईट शास्त्र नाही आहे, पण जगाशी जुळणारे पण शास्त्र नाही आहे. ज्ञानकांड हे धर्मकांडाशी जुळत नाही. ज्ञानकांडाला म्हणजे ज्ञानशास्त्राला, उत्तरमीमांसेला धर्ममीमांसा मान्य आहे,
पण धर्ममीमांसा उत्तरमीमांसेत बसत नाही. मान्य आहे पण बसत नाही. मान्य आहे म्हणजे साधकाच्या अधिकारानुसार त्याला ते साधनं करावीत असं ज्ञानशास्त्र मान्य करतं, पण धर्मशास्त्र मान्य करत नाही. ते करून इकडे यावंच लागतं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे हा बोध घ्यावाच लागतो, या बोधाकडे यावंच लागतं असं ज्ञानशास्त्राचं उत्तरशास्त्राचं मत आहे. म्हणजे धर्मशास्त्र खंडित करणेच आहे. आता नाही तर कधीतरी करावंच लागेल. तर विकार हा शब्द धर्मशास्त्रात जो आहे तो जगताना आपण विकार शब्दाचा जो अर्थ करतो तो, आणि उत्तरशास्त्रात जो विकाराचा अर्थ आहे तो, यात फरक आहे. आता हे किती लोक किती महाराज सांगत असतील हे मला जरा शंकाच आहे. पण विकार शब्दाचा अर्थ कोण काय करतंय हा फार मोठा गोंधळ आहे. इथे बसलेल्या 100 लोकांना 100 अर्थ निघतील विकाराचे. विकार शब्दाचे 100 लोक 100 अर्थ करतील. त्यामुळे विकार शब्दामध्ये शुभ अशुभ दोन्ही घ्यावं असं कोण सांगेल हे मला माहीत नाही. कदाचित कोणी सांगणार नाही. कदाचित सांगणार नाही म्हणजे सांगणारच नाही असं नाही. असतील एकदम जे पक्के वेदांती महापुरुष असतील ते नक्कीच विकार शब्दाला दोन्ही ठिकाणी घेतील. उत्कृष्ट पंडित असला तर तो सुद्धा घेईलच. किती पाळतो हे माहीत नाही, पण उत्कृष्ट पंडित असेल तर तो सुद्धा विकार शब्दाला या दोन्ही ठिकाणी लागू करेल. म्हणजे शुभ आणि अशुभ. ज्ञानदेवांनी तर त्याचं कसं वर्णन केलेलं आहे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सगळे विषय आहेत. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असा आहे, मरेपर्यंत वाचत राहा, पुन्हा 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 वाचत राहा. पाठ झाला तरी चालतोय, वाचताना लक्षात नाही राहिलं तरी चालतंय, लक्षात नाही आलं तरी चालतंय. पुन्हा पुन्हा वाचत राहा, वाचत राहा, वाचत राहा, वाचत राहा, पुन्हा पुन्हा वाचत राहा. फक्त पुन्हा पुन्हा वाचून महाराज होऊ नका. कारण शंका ती एक असते का जेवढं तुम्ही वाचणार तेवढं शक्ती तयार होते शरीरामध्ये, आणि मग शक्ती तयार झाली की सांगण्याची इच्छा तयार होते, आणि सांगण्याची इच्छा तयार झाली की लोकांची पाया पडायची इच्छा तयार होते. मग लोक पाया पडायला लागले, हार घालायला लागले की महाराज होतो. नाही तर महाराज म्हणजे असं काही वेगळं नसतंय. महाराज म्हणजे मुक्त झालेला पुरुष असायला पाहिजे. पण ज्याच्या गळ्यात हार घातले त्यालाच महाराज समजतात लोक. म्हणजे तुम्ही माझ्या गळ्यात हार घातला म्हणजे मी महाराज होतो असं महाराज नसतो. महाराज म्हणजे मुक्त झाला तर महाराज. मग तो गळ्यात त्याचा हार कोणी घालो अथवा न घालो, म्हणजे तुम्ही माझ्या गळ्यात हार घालता म्हणून मी महाराज होत नाही, आणि तसं महाराज असेल त्याला काही अर्थ नसतो. मुक्त झाला तर महाराज व्हायला पाहिजे, हे ना, कोणी पण. विकार शब्दाचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. आपण तो बऱ्याच रीतीने मागे विचारात घेतलेला आहे. तर हा जो विकार आहे हा विकार सृष्टीमध्ये आहे. विकारस्यात् कुठे सर्गे न ब्रह्मणी क्वचित. तो सृष्टीमध्ये आहे. सृष्टीमध्ये आहे म्हणजे पूर्ण सृष्टी विकारात्मक आहे. सृष्टीच पूर्ण विकारात्मक आहे. मग विकार म्हणजे चांगला का वाईट आता हा प्रश्नच नाही येते. कारण एखादा म्हणेल मग विकार म्हणजे वाईट. आपण वाईट आणि चांगलाचा तर विचारच नाही करत ना. विकार म्हटलं की तो विकारच. मग तो शुभ का अशुभ, चांगला का वाईट हा प्रश्नच नाही. विकार म्हटलं की तो वाईट आहे का चांगला हा विचारच नाहीये तिथे. म्हणजे अख्खी सृष्टी विकारवान आहे, विकार रूप आहे. सर्व सृष्टी काय विकार रूप आहे. मग स्वर्ग हा सुद्धा विकार आहे, आणि पृथ्वी सुद्धा विकार आहे, आणि नरक सुद्धा विकारच आहे. हे सगळं विकाराने सुरू आहे, अख्खं विकारच आहे. विकार म्हटले की जे चुकीचंच वाईटच अशी आपली सवय होती पाहण्याची, त्याच्याऐवजी आता काय करतोय आपण, चांगलं का वाईट दोन्ही विकारच आहे, शुभ का अशुभ दोन्ही सुद्धा विकारच आहे, हे आपण लक्षात घेतोय. मग स्त्री का पुरुष दोघही विकारच आहे. स्त्री चांगली का पुरुष चांगला, कोण चांगला आहे, म्हणजे विकार कुठला आहे. पुरुषांना वाटतं स्त्री म्हणजे विकार आहे, आणि स्त्रियांना वाटतं पुरुष म्हणजे विकार आहे. असं वाटेलच नाही का. वाटणं म्हणजे जगण्यात लोकांचे ते आहे, आचरणात ते आहे. स्त्रीला विकार समजतात का नाही. म्हणून मुलगी जन्माला यावी असं वाटत नाही कोणालाच. कशामुळे, कारण त्या स्त्रीला विकार समजतात. ते विकार आहे, चुकीचं आहे. विकार म्हणजे चुकीचं आहे, म्हणून अजिबात लोकांना आवडत नाही ते. बरोबर ना. विकार आहे, बरं जाऊ दे. आता दोघं विकार आहेत का नपुसक विकार आहे. नपुसक विकार आहे असे दोघे म्हणतात, पण हे तिघही विकार आहेत असं ज्ञानदेव महाराज म्हणतात. ठीक आहे ना. हे तुम्हाला मागील वेळेस सांगितलेलं आहे. स्त्री पुरुष नपुसके हे व्यक्तिभेदाचे निटके, आंदोळती अंगिके विकार भारे.
कशी आंदोळती, विकार भरे. आणि 3 म्हणजे सृष्टी. सृष्टीमध्ये काय, ही सृष्टी अशीच तिघांचीच आहे, फक्त 3च आहे जगामध्ये फक्त. तर यांची सृष्टी आहे आणि हे तिघं म्हणजे विकारने तयार झाले, असं ज्ञानदेवांनी सांगितलेलंच आहे. म्हणून अख्खी सृष्टीच विकारवान आहे, विकार रूप आहे. मग ही जी सृष्टी विकारवान आहे ती, त्या सृष्टीतला हा जो विकार असेल, म्हणजे कुठलाही शुभ असो का अशुभ असो, हे दोन्ही सुद्धा हे विकार भगवंताच्या ठिकाणी आहेत का किंवा ब्रह्माच्या ठिकाणी आहेत का, तर सर्गे न ब्रह्मणी क्वचित, म्हणजे त्या भगवंताच्या ठिकाणी हे विकार अजिबात नाहीत, त्याच्या ठिकाणी अजिबात नाही. आता त्याच्या ठिकाणी जर विकार नाहीत, विकाररहित भगवंत आहे असं जर इथं सांगण्यात आलंय, तर जो कोणी ब्रह्मरूप झाला त्याच्या ठिकाणी विकार धरता येतील काय? त्याच्या ठिकाणी विकार धरता येणार नाही. सृष्टीत विकार धरता येतो, त्याच्यामध्ये विकार अजिबात नाही. तत्वतः बघितलं तर तुमच्यामध्ये अजिबातच विकार नाहीये. आपण कोणीच विकारवान नाहीये. तत्वतः आपण कोणी विकारवान नाही. तत्वतः म्हणजे खरं पाहता, तत्वतः म्हणजे खरे पाहता आपण कोणीच विकारवान नाही. पण आपण ते मानलं, आपण स्वतःच्या डोक्यावर घेतलं. आपण का फिरलो सृष्टीमध्ये, आपण सृष्टीमध्ये का फिरतोय, त्याला काय कारण आहे माहिती आहे? आपण ते स्वीकारलंय, स्वीकारल्यामुळे फिरलो, स्वीकारलं आणि दृढ केलं म्हणून फिरलं. आपला कर्ते पण का घ्यावं लागलं? कारण त्या क्रियेचं कर्तृत्व आपण स्वीकारलं. आधी ते विचाराने स्वीकारलं, मग प्रत्यक्षात स्वीकारलं. त्याला बाकीच्यांनी मदत केली का नाही केली हा भाग निराळा. बऱ्याच वेळा बाकीच्यांनी मदत केलेली पण असते, आपल्या त्या स्वीकारण्याला हो म्हणतात. बऱ्याच वेळा कोणी हो नाही म्हणत तरी आपण स्वीकारतोच. उत्कृष्ट उदाहरण काय असू शकतं? एखाद्या मुलाने एखाद्या मुलीचा स्वीकार केला, म्हणजे लग्न केलं. आता त्याने ती मुलगी काय म्हणून मान्य केली? ही माझी बायको आहे. आता ही माझी बायको आहे असं त्याने म्हटलं. असं त्याने म्हटल्यानंतर झालं काय? तिथून पुढे तर सगळे अख्खं आयुष्य त्याला, आता तो काय करू शकतो? आता हे त्याचं जे मानणं आहे, त्याने ती मानली माझी बायको आहे म्हणून, स्वीकारलं त्याने ती स्वीकारलं. आधी त्याच्या आधी बायको म्हणून स्वीकारायच्या आधी ती बायको होती काय? नव्हती काय? नसलेली काय? हा स्वतःला बळच करून घेईल काय? होती. त्याला माहित नव्हतं, तो स्वीकारणारच होता तिला आणि त्याने स्वीकारली. आता त्याने स्वीकारल्यानंतर सगळ्या जगाने त्याला हो म्हणो का नाही म्हणू? म्हणजे सगळे जग त्या स्वीकारण्याला होकार द्यायला येवोत अथवा न येवोत, तरी सुद्धा तो तिचा बायको म्हणून स्वीकार करतो. आता बायको म्हणून स्वीकार केल्यानंतर त्याच्या पुढच्या सगळ्या गोष्टी मरेपर्यंत त्याच्या पाठीमागे लागल्या. एक उदाहरण आहे फक्त बरं, हे एकच उदाहरण आहे. आता ही जी स्वीकारलेली त्याची बायको, ही त्याची बायको आहे का? त्याने मान्य केली ही बायको आहे म्हणून, तर ती त्याची बायको आहे का? ही त्याची बायको आहे का नाही आहे? तो पदार्थ ईश निर्मित आहे, पण हा म्हणतो माझी बायको आहे. बरं, आधी होती का? नंतर राहील का? मधल्याच काळात आहे फक्त. असलीच तर ह्याची बायको जरी मानली तरी कधी आहे? मधल्याच काळात आहे. माझी आहे म्हणतो, ही बायको माझी आहे असं म्हणतो. म्हणजे ही त्याच्या आधी त्याची होती का? नव्हती. ह्याच्या नंतर त्याची राहील का? काही करा त्याच्यानंतर त्याची ती राहणारच नाही. का राहणार आहे? राहणार नाही. मेल्यानंतर हा किंवा ती मेले म्हणजे गेले. आता सृष्टीमध्ये कुठेही धांगपत्ता लागणार नाही एकमेकांचा, कुठेच धांगपत्ता लागणार. ती कुठे गेली, हा कुठे गेला. म्हणजे आता तुम्ही जेव्हा कोणाला तरी आपली बायको, कोणाला तरी नवरा समजून बसलेले आहात, मागच्या जन्मात हे नवरा बायको होते का नव्हते? त्याच्या मागच्या जन्मात काहीच माहीत नाही, आणि इथून पुढे काही माहीत नाही. आता हे काय आहे की हे आहे सत्य परिस्थिती. पण ही आता मधल्या काळामध्ये जे आपण ज्याला बायको म्हणून बसलो, ज्याला नवरा म्हणून बसलो, याला धक्का पोचवणार आहे. माझं बोलणं हे काय, तुमच्या त्या भावाला, तुमचा जो भाव आहे त्याला धक्का पोचवणार आहे, ऐक नाही. पण तुमच्या त्या भावाला
इथे धक्का पोचतोय का नाही पोचतोय हा प्रश्न नाही, काय खरं आहे हा प्रश्न आहे. आपण त्या पदार्थाचा माझं म्हणून जेव्हा स्वीकार केला तेव्हाच त्याच्या पाठीमागे आपलं पुढचं कर्म सुरू झालं. आपण जे काही कर्तव्य म्हणून करायला लागलो ते सगळं का झालं, कशामुळे सुरू झालं, आपण मानलं, ते आपण मान्य केलं, आपण हो म्हटलो म्हणून झालं सगळं. मग आता पुढे भोगणे आहेच. पण हे किती काळ? मला असं सांगा की तुम्हाला असं वाटतं का की तुमचा नवरा मरावा, तुमची ताटात उठवावी, तुमची बायको मरावी, तुमची ताटात उठवावी, असं वाटतं का? अजिबात नाही वाटत. त्याचं होणार नाहीये का? होणारच आहे. समजा तुमच्या समोर ईश्वर प्रगट झाला, सृष्टीचा नियंता प्रगट झाला आणि त्याने तुम्हाला मुभा दिली आणि मागितलं, तुम्हाला जर म्हटले तुला वाटेल तिथपर्यंत तुम्ही दोघं नवरा बायको राहा, तुम्ही नाही म्हणाल का? नाही म्हणणार नाही आपण. शेवटपर्यंत आपण तर म्हणणार उलट चांगलं आहे, नाही का? पण असं होणार नाहीये, असं होणारच नाहीये. म्हणजे खरं काय आहे हे महत्वाचं आहे. आपण जे काही कर्तव्य करत बसलो, हे जिथपर्यंत करत बसलो इथपर्यंत, हे कर्तव्य आपण आपलं कर्तव्य समजतो, हाच अपराध आहे. काय? तुम्ही ज्याला कशाला माझं म्हटलं ते जर तुमचं नसेल तर तो अपराध आहे. त्याला तुम्ही माझं म्हटल्यानंतर त्याच्या सगळ्या क्रिया तुम्हाला सत्यत्वाने कराव्याच लागतात आणि त्या केल्यामुळे त्याचा संस्कार हा चित्तामध्ये छापला जातोच. जिथपर्यंत, ज्या जन्मापर्यंत, तुम्ही किती जन्म घ्या, ज्या जन्मामध्ये तुम्ही असं लक्षात घ्याल की हे शरीर माझं नाही आणि या शरीराला चिकटलेल्या कोणाचाही माझा काहीही संबंध नाही, हे जेव्हा पूर्णपणे ठामपणे मानाल, लक्षात घ्याल आणि तसं वागाल, त्या जन्मामध्ये काहीतरी खरं आहे. फक्त एकाच कारणाने फिरलोय आपण, कोणी फिरवलेलं नाही, आपण आपलं कर्तव्य मांडलं. लोक मला म्हणतात, महाराज तुम्ही सांगताय सगळं बरं आहे, पण शेवटी आमचं कर्तव्य करावंच लागतंय आम्हाला. मग तिथेच तर तुम्ही फसलेले आहात. फसलेत कुठे? मग तिथेच फसलेले आहात. मग आम्ही आमचं कर्तव्य करायचं नाही का? हा तुला प्रश्न जिथपर्यंत आहे तिथपर्यंत करत राहा. ज्या दिवशी तुला हा निर्णय लागेल की आपलं काही कर्तव्य नाही, त्या दिवशी तू बिनधास्त झोळी हातात घेतली तरी चालेल, तुला कुठलंही पाप लागत नाही. आणि अशाच भावाने कितीतरी लोकांनी झोळ्या घेतल्यात आणि निघून गेले. जिथपर्यंत वाटतंय माझं कर्तव्य आहे तिथपर्यंत करत राहा, तिथपर्यंत पुनरावृत्ती टळणार नाहीये. आणि जर तुम्ही म्हटले की माझं कर्तव्य नाही आहे, तर जेवढे लोक तुमच्यावर पोचले जातात ते काही गप्प बसणार नाही. कारण आपला पशु मारावा हे कोणालाच आवडत नसतं. पशु म्हणजे ज्याच्यापासून उपयोग होतो त्याला पशु असं म्हणतो. तुम्हाला जर त्यांचा उपयोग होता असं तुम्हाला वाटतंय तर तुमच्यासाठी ते पशु आहेत. आपला जर त्यांना उपयोग होत असेल तर आपण त्यांच्यासाठी पशु आहोत. म्हणजे एकमेकाचे पशु आहेत, एकमेकाच्या आधाराने चाललेले आहे. मजा करणार काय? आता काही करू शकत नाही. म्हणून हे जे रडतात नंतर, तर का रडतात? दुभती गाय जर मेली तर कोणी आनंदाने नाचेल? तसा एकदम खंगलेला म्हातारा बेडवर पडून काही उपयोगाचा राहिला नाही, तो मेल्यानंतर कोण रडतंय? फक्त देखावा म्हणून रडतात. नाहीतर लोक म्हणतात बरं झालं म्हातारा गेलं, काय डोक्याला त्रास होता विनाकारण. उलट म्हातारा जसा व्हायला लागतो मनुष्य तसा नकोसा होतो आणि तो कधी मरेल अशी लोक वाट बघतात. काही घेणं देणं नसतं कोणाला. कितीही जवळचा असू देत, कितीही प्रिय असू देत, जितका तो म्हातारपणाकडे जाईल, जितका त्रासदायक होईल, तितका मनुष्य म्हणतो हा मेलेला बरा आहे. त्याचा काही उपयोग राहत नाही. तरुणपणात तुम्हाला हे लक्षात नाही येणार, जिथपर्यंत तुम्ही शाबूत आहात. तुमची हालत झाली की मग बघा घरचे तुम्हाला काय म्हणतील. जिथपर्यंत सर्व शाबूत आहे शरीर, तिथपर्यंत जवळ करतात. ही जग आहे. हे मी जे सांगतोय काही नवीन काही सांगत नाही, हे सगळं साधू संतांनी उत्कृष्टपणे लिहून ठेवलेलं आहे. भारतभूमीमध्ये अनेक साधू संतांनी हे लिहून ठेवलेलं आहे. हे सत्य आहे. हे आपल्या मान्यानं मान्यावर चालत नाही. जे आहे ते आहेच. प्रयत्न करतात लोक, माणूस वाचला पाहिजे, सगळं हे करतात, सगळं करत नाही असं नाही.
कारण त्याच्या पाठीमागे एक मोह सुद्धा पदार्थ आहे, मोह सुद्धा एक विषय आहे. हा मोह नावाचा जो भाग आहे तो सुद्धा बऱ्याच वेळा असतोच. बरं, समजा एखाद्याने प्रेमाने म्हटलं की नाही, माणूस नाही मरायला पाहिजे, फार खांगलेला जरी असला तर नाही मरायला पाहिजे, तरी काय त्याला वाचू शकतो. दुसरा भाग, नाही माणसं चांगली आहेत, सगळी माणसं चांगली आहेत असं करू, आणि आपल्याला खरंच प्रेमाने त्यांना वाटतं आपण जागावं, तरी जगू शकल का? तरी त्याला जावंच लागणार, तरी मारावंच लागणार. म्हणजे ही जी परिस्थिती आहे ही कसली आहे, ज्या ज्या पदार्थांना आपण स्वीकारतो त्या त्या पदार्थांना कधीतरी आपण स्वीकारलेलं नव्हतं. ज्या ज्या पदार्थांना आपण स्वीकारलं ते पदार्थ पुढे आपल्याकडे राहणार नाहीत. म्हणजे फक्त मधल्या काळातच ते पदार्थ आपल्याकडे आहेत आणि मधल्या काळातच आपण त्याला माझं म्हणतो. काल माझं नव्हतं, उद्या माझं राहणार नाही, मधल्या काळात ते आपलं आहे. मग त्याचं काय एवढं कौतुक करत बसावं? आहे तर असू देत, पण माझंच आहे असं सत्यत्वाने म्हटल्यामुळे त्याचा किती धोका आहे. जो पदार्थ उद्या आपला राहणार नाही, जो पदार्थ आपल्याकडे उद्या राहणारच नाही, त्याचं काय एवढं कौतुक करावं? पण कौतुक आपण करतो. आपल्याकडे राहणार नाही उद्या, का राहणार आहे? आपण जरी गेलो तरी आपल्याकडे राहणार नाही आणि तो पदार्थ गेला तरी आपल्याकडे राहणार नाही. कारण प्रत्येकाची आपापली एक उत्पत्ती आणि स्थिती आणि प्रलय आहे. त्यामुळे त्याच्या प्रलयानंतर आपल्याजवळ तो राहणार नाही किंवा आपल्या प्रलयानंतर तो आपल्याजवळ राहणार नाही. म्हणजे तो पदार्थ आपला आहे हा मधल्या काळात आपण दृढपणे जो भाव धरून बसलो हाच आपल्याला घातक आहे. मधल्या काळामध्ये आपण ज्या ज्या पदार्थांना आपलं समजून दृढपणे ते माझंच म्हणतो हाच आपल्या बंधाला कारण आहे. यांना माझं म्हणणं हाच बंध आहे, यांना माझं न म्हणणे हीच मुक्तता आहे. आणि हे बोलण्यात नाही, आचरणात पाहिजे. गोंधळ होणार आहे सगळा. काय होणार आहे? हे सगळा गोंधळ उडून जाणार. गोंधळ काय उडणार? लोक म्हणणार तुम्हाला हे जे शिकवतात त्यांच्याकडे जाऊन राहा. मग होणार काय? मग तुम्ही म्हटले ठीक आहे, माझी सगळी प्रॉपर्टी घेऊन जातो, त्यांच्याकडे जे शिकवतात त्यांच्याकडे राहतो. मग म्हणतील असं कसं चालेल, प्रॉपर्टी आम्हाला द्या, नाही का? म्हणजे घेणं देणं कशाशी राहणार? अरे तुम्ही असं काही करणार नाहीये, एवढं सोपं नाहीये ते. पण आता हे करता येईल का नाही हा नंतरचा भाग आहे. जे आहे ते लक्षात तर घ्या कमीत कमी. मुक्त होता परिबळे झाला बद्ध, करुणी या छंद माझे माझे. हे माझं काहीही नाही. मी अनेक लोकांना सांगत आलोय की हे शरीरच जिथं माझं नाही त्या ह्या शरीराला तुम्ही चिटकून हे माझं काय म्हणताय? मुळात हेच माझं नाही. जे शरीर माझं नाही, ज्याला मला सोडायचंच आहे, काही होतं, जगातला किती मोठा शहाणा आला तरी मला याच्यातून वाचू शकणार नाही. किती मोठा शहाणा असू देत, किती मोठा डॉक्टर असू देत, तुमचे किती प्रॉपर्टी असू देत, तुमच्या त्या प्रॉपर्टीचा काही उपयोग नाही. किती मोठ्या शहाण्याचं इथं काम अजिबात नाही. बरोबर आहे? म्हणजे हे आपलं नाही हे पक्क आहे. जिथपर्यंत आहे ते आपल्याकडे असू देत ना, त्याची आपण व्यवस्था करू. याची मी व्यवस्था करतोच आहे. पण प्रत्येक क्षणाला मी हे मला शिकवत आहे की हे माझं नाही. हे पंचीकरणात शिकवलेलं आहेच, साधू संतांनी हे सांगितलेलंच आहे. आणि हे खरं आहे. अधिक काय? तुम्ही खरं माना किंवा मानू नका, त्याच्यावर चालत नाहीये. मग हे जर माझं नाही तर याला चिकटलेले माझे कसे असतील? जे याला माझं म्हणतायत ते किती शहाणे आहेत का? मग आपण आपल्यामध्ये शहाणपण हे उतरवायचा प्रयत्न करतोय की हे माझं नाही, आणि कोणीतरी येऊन आपल्याला म्हणतंय की तू माझा आहेस. म्हणजे तो शहाणा आहे का वेडा आहे? आणि त्याचा आपण म्हणतो हो ना मी पण तुझंच आहे. म्हणजे झालंच का नाही वाटोळ? मग लागलं का नाही कर्तव्य पाठीमागे? म्हणून कोणालाही जे कोणी म्हणेल हे माझं आहे त्याला सांगा माझंच नाही तुझं काय? हे माझंच नाही तर तुझं काय? मग असं म्हटल्यानंतर काय होईल बघा, काय होतंय मग गंमत. त्याच्यानंतर सगळी गंमत सुरू होते. मग परमार्थ तिथून पुढे सुरू होतो. खरा प्रयोग तिथून सुरू होतो. तिथपर्यंत नुसतं तात्पुरतं काहीतरी आपलं टाइमपास सुरू आहे. तिथून पुढे खरा परमार्थ सुरू होतो. तिथून पुढे खरे भगवंत दिसायला लागेल भगवंत आपोआप. तिथपर्यंत काही नाही, तिथपर्यंत जग दिसतं. आणि एकदा का हे भाव बदलला की जग गायब व्हायला लागतं, जग नाश पावायला लागतं, जगाचा संबंध तुटायला लागतो, काही राहत नाही जग. आणि मग सगळं जग विकारवान वाटायला लागतं. सगळे आपल्याला माझं म्हणताय, सगळ्यांचं गोळ्या वेळेने नीटनेटकं चाललंय म्हणून वाटतं छान आहे जग. जेव्हा सगळे आपल्या विरुद्ध जातील, सगळे आपल्याला
धिक्कार करतील, तेव्हा लक्षात येईल की जग फार वाईट आहे, जग सगळं विकारवान आहे असं लक्षात येईल. जे चांगले होते ते सुद्धा विकारवान वाटायला लागतील. तुम्ही फक्त असं म्हणायला सुरुवात करा की हे माझं नाही, त्यामुळे तुम्ही माझे अजिबात नाही, सगळ्यांना म्हणायला सुरुवात करा फक्त प्रयोग म्हणून 1 महिना. जे तुम्हाला चांगले वाटतात ते सुद्धा सगळे विकारवान ठरतील. आणि काय नाही, ते त्यांच्याप्रमाणे बरोबर जातात त्यांच्या वाटेने, कोणी कोणाच्या वाटेने येत नाही, बरोबर जा. ज्याला जे करायचं तो बरोबर त्याच वाटेने जाणार आहे. म्हणजे मी काही जरी म्हटलं तरी तुमचंही तसंच आहे. मी जरी काही सांगितलं तुम्ही काही मी म्हणतो म्हणून तसे त्या वाटेने जाणार आहे असं नाही आहे. तुम्हाला ज्या वाटेने जायचे त्या वाटेने तुम्ही जाणार आहे. त्यामुळे फक्त तुम्ही प्रयोग जर करून बघितला की हे माझं नाही, त्यामुळे ह्याला चिकटलेले तुम्ही माझे नाहीत, असं जर म्हणायला लागले की सगळे तुम्हाला विकार आहेत हे लक्षात येतील. म्हणजे शुभ पण आणि अशुभ पण सगळंच विकार लक्षात येईल. हीच सृष्टी आहे. असो, सृष्टी जी आहे ही सृष्टीमुळे नाहीये, आपल्यामुळे. सृष्टी ही सृष्टी कशामुळे? आपल्यामुळे. आपण काय स्वीकारतो, सृष्टीतला सगळ्यात गमतीशीर भाग काय? तुम्ही जशी पाहाल तशी सृष्टी आहे. सृष्टीचा सगळ्यात गमतीशीर भाग आहे तो. तुम्ही जशी पाहाल तशी आहे ती. सृष्टी जशी आहे तशी सृष्टी नाहीये, आपण जशी पाहू तशी सृष्टी आहे. ज्या क्षणाला आपण जी जशी पाहतो त्या क्षणाला ती तशी सृष्टी आहे. म्हणजे आता आपल्याला जर चांगली वाटली तर चांगली आहे, पुढच्या क्षणाला वाईट वाटली तर वाईट आहे. त्या क्षणाला ती सृष्टी जशी आहे आपल्याला वाटते तशी आहे. काल आपण जशी मानली होती तशी काल होती, आणि आज जशी मांडली तशी आज आहे, उद्या जशी मांडली तशी उद्या आहे. सृष्टी आपण जशी समजू तशी आहे. त्याच्यातला कशाचा स्वीकार करायचा हे सुद्धा आपल्या हातात आहे. सृष्टीच्या कुठल्या भागाचा आपण स्वीकार करायचा हे सुद्धा आपल्याच हातात आहे. चांगल्या का वाईट भागाचा स्वीकार करायचा असं म्हटलं की सृष्टीला सत्यत्व आहे. चांगलं वाईट दोन्ही विकारवान आहे असं म्हटलं की तुम्ही वेदांतात आलेले आहात. मग तिथे त्याचं सत्यत्व कमी होऊन जातं, त्याला सत्यत्व राहत नाही. चांगल्या दोन्हींना विकार समजलं की सत्यत्व कमी होऊन जातं, मग त्याचं मिथ्यात्वाकडे निर्णय जायला लागतो. आपल्या मानण्याने जर आपल्याला बंध आणि मुक्त अवस्था भोगावी लागते, तर कधी आपण मानणार की हे माझे नाही? आणि तुकोबाने सांगितल्याप्रमाणे हे माझं म्हणणं हाच बंध आहे. आणि हे म्हणण्यासाठी कृती हा फार नंतरचा भाग आहे. पहिल्यांदा आतमध्येच हे लक्षात घ्यायचं. म्हणजे तोंडावर पण काही म्हणायचं नाही. वागण्याचा प्रश्न नाहीये इथे, काय वागायचा प्रश्न नाही. वागायचं काय हा नंतरचा भाग आहे. आतमध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये हे स्वतःला सांगत राहिलं पाहिजे, स्वतःला शिकवत गेलं पाहिजे की काय नक्की जे सांगितलंय, हे जे शास्त्राने सांगितलंय ते आपल्याला स्वतःलाच शिकवायचंय. पहिल्यांदा मी तुम्हाला काय शिकवतो याला काही अर्थ नाहीये, मी मला काय शिकवतो याला जास्त अर्थ आहे. आपण दुसऱ्याला काय शिकवत बसतो याला काही अर्थ नाही. आपण स्वतःला काय शिकवतो. तुम्ही मला माझं म्हणता का याला काहीच अर्थ नाही. मी तुम्हाला काय म्हणतो हा अर्थ आहे. कारण माझ्यासाठी तुम्ही महत्वाचे नसून मी महत्वाचा आहे. कारण माझ्यासाठी मीच पुढे जाणार आहे, तुम्ही माझ्यासोबत नाही येणार आहे. म्हणजे आपण आपल्या स्वतःची गती ठरवणार आहोत. आपण आपल्या स्वतःची जर गती ठरवणार आहे तर आपल्याला स्वतःला शिकवत राहिलं पाहिजे की आपण या शरीरामध्ये आहोत, हे शरीर आपलं नाही. हे शरीर जरी आपलं आहे असं वाटत असलं तरी सुद्धा हे आपलं नाही. आपलं नाही तर मी असण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे माझं नाही तर मी असण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून हे शरीर मी नाही आणि शरीर माझं नाही. जसं हा शर्ट मी नाही आणि हा शर्ट माझा नाही हे लक्षात आलं पाहिजे. तो घातला म्हणून मी होत नाही, आणि या शरीराच्या आतमध्ये, या शर्टाच्या आतमध्ये मी आहे म्हणून हा शर्ट मी होत नाही, आणि या शर्टाला माझ्या अंगावर ठेवल्यामुळे हा शर्ट माझा होत नाही. तसं शरीर जे आहे हे शरीर, या शरीराशी आपण एकदम एकरूप असल्यासारखे जरी वाटलो तरी सुद्धा हे शरीर आपण नाही. आणि हे शरीर आपण नाही त्याच्यामुळे हे शरीर अहम या कक्षेत येत नाही. आणि शरीर हे माझं नसल्यामुळे इदम कक्षेत पण ते येत नाही. म्हणजे आपल्या इदम मध्ये ते येत नाही. इदम ते आहेच
पण आपल्या अहममध्ये तर नाहीच नाही. मम या कक्षेत नाही. ते फक्त मानलंच तर इदम कक्षेत आहे. म्हणजे फक्त हे या रूपाचं आहे. मम या वर्गात जात नाही. अहम नाही आणि मम नाही. आणि अहंता ममता संपवणे हाच परमार्थ आहे. अहंता ममता ही जगाची संपवत बसू नका. बायकोला, मुलाला, नवऱ्याला यांना सांगत बसू नका हे. कारण त्यांना सांगितलं तर तुमचं सगळं कुठलाही बोध न घेताच संपेल. त्यामुळे यांना सांगून काही उपयोग नाही. फक्त स्वतःला सांगा काय, हे अहम आणि मम या कक्षेत येत नाही. आणि तुम्ही स्वतःला सांगायचं जर असेल स्वतःला हे, तर त्याचा विचार करायला लागेल की खरंच असं आहे का. महाराज म्हणतात म्हणून ऐकू नका, मी सांगतो म्हणून ऐकू नका. तुम्ही विचार करून बघा आणि मग एकदा ठरवा. एकदा का ठरलं की हे शरीर अहम आणि मम कक्षेत येत नाही, तर कोण आपलं आहे इथे, माझं कोण आहे, मग कोण माझं येते, माझं कोण आहे, कोणच माझं नाहीये. माझं कोण नाही म्हणजे ममत्व कुठलं आहे मग. म्हणजे दिसतं ते, दिसलं दिसू दे, त्याचं काय. हे दिसतं म्हणून थोडीच मी होतो. जे दिसतं ते असायलाच पाहिजे असं काही नाही. असो, पण हा जरा थोडा अवघड विषय आहे की नाही, एकदम त्रासदायक आहे, भयंकर विषय आहे. पण का फिरलो, का आपली कृती सुरू झाली. कर्तव्य मानलं की आपल्याला क्रिया करावी लागते. कशामुळे करावी लागते, कर्तव्य मानलं की क्रिया करावीच लागते. आता कर्तव्य मानण्यामध्ये दोन भाग असतात. आता जरा तुम्हाला थोडं सोपं सांगतो, म्हणजे जरा बरं वाटेल असं सांगतो. कारण हे जरा डोकं दुखण्यासारखं आहे किंवा चिडचिड होते मग आपल्या स्वतःवर, आहे की नाही. घरच्यांवरही तुम्ही जाऊन चिडचिड कराल. दुसरा एक त्याला एक थोडा विचार आहे, तो जरा नीट लक्षात घ्या आणि तो खरंच पाळता जर आला तर चांगला आहे. तर आपण जे कर्तव्य मानतो हे कर्तव्य दोन प्रकारे मानता येतं. एक सत्यत्वाने आणि एक फक्त मानायचं म्हणून मानायचं. सत्यत्वाने म्हणजे खरंच आहे म्हणून करणे आणि एक फक्त मानायचं म्हणून मानायचं. तुकोबाच्या शब्दात सांगायचं तर मोले घातले रडाया. मोले घातले रडाया असं जर केलं तर तुम्हाला संसारामध्ये उत्कृष्ट संसार करता येईल. काय, आणि तरी मुक्त होऊन जाल तुम्ही. काय होऊन जाल, मुक्त होऊन जाल. मोले घातले रडाया नाही असू ना माया. म्हणजे ह्या व्यक्तीला म्हणायचं की तुम्ही माझेच आहेत, वागायचं तसं, सगळा व्यवहार तसंच करायचं. पण पक्क लक्षात ठेवायचं काय, हेच माझं नाही, हे माझे कसे असेल म्हणायचं. म्हणलं की गेला गोंधळ. बायकोला म्हणायचं तू माझीच आहे, पण कसे म्हणायचं, फक्त तोंडाने म्हणायचं. आतमध्ये लक्षात ठेवायचं हिचा आणि आपला काही संबंध नाही. कारण याचा ना आपलाच काही संबंध नाही. ती यालाच नवरा मानते. बायको कोणाला नवरा मानते, याला, नाही का. याला म्हणजे त्याच्या आतमध्ये असलेल्यामुळे हे चालतं म्हणून मानते. म्हणजे याच्याकडून होणाऱ्या क्रियेंना, याच्याकडून होणाऱ्या फायद्यांना ती नवरा मानते. ह्याच्याकडून होणारे फायदे बंद पडू देत, ह्याच्याकडून होणारे सगळंच बंद पडू देत, ती कशाला मानते याला. मेल्यानंतर ह्याच्याकडून काय मिळतं का म्हणून ती म्हणते जाळात याला कायचं करायचं आपल्याला. ज्याच्यामुळे होत होता तो गेला, तो काही तिला हाताला लागत नाही, नाही का. म्हणून उपयोग नाही, तिने किती रडलं तरी उपयोग नाही वरती. म्हणून दोन प्रकारे आपल्याला मानता येईल. एक तर सत्यत्वाने हे माझंच आहे असं समजा, किंवा फक्त मानायचं म्हणून माना, हे माझं नाही. आता जेव्हा माझं नाही तेव्हा सुद्धा त्याची व्यवस्था करता येते. म्हणजे माझं आहे असं समजूनही व्यवस्था करता येते आणि माझं नाही असं समजूनही व्यवस्था करता येते. कुठल्याही जगातल्या कुठल्याही पदार्थाची जेव्हा माझं नाही म्हणून आपण व्यवस्था करतो तेव्हा वेगळा भाव असतो, आणि जेव्हा माझं आहे म्हणून व्यवस्था करतो तेव्हा वेगळा भाव असतो. उदाहरण म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, सांगत असतो की उदाहरणार्थ एखादा मनुष्य डिफेन्समध्ये म्हणजे आर्मी किंवा नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये कामाला आहे. आता त्यांना क्वार्टर मिळते. क्वार्टर म्हणजे घर मिळतं राहायला. त्या घरामध्ये ते लोक राहतात. आता त्या घराची ते कशी व्यवस्था करतात, एकदम उत्कृष्टपणे राहतात. ते घर स्वच्छ नीट नेटकं सगळं 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 करतात. अख्खं आयुष्य त्या घरामध्ये काढतात समजा, पूर्ण सर्व्हिस संपेपर्यंत, आणि नंतर ते घर सोडतात. अख्ख्या आयुष्यात त्यांना कधी हा भावच येत नाही काय की हे माझं आहे.
पण व्यवस्था आपण जर कधी जा त्यांच्या घरामध्ये तुम्ही बघाल असं वाटतं की त्याचंच आहे. ज्याचं स्वतःचं घर आहे त्याचं घर आणि याचं स्वतःचं नाही ह्याला माहिती आहे पक्क त्याचं घर, दोघांचे दिसायसारखंच दिसतात. व्यवस्था सगळी तशीच दिसते. आपण जरी त्यांच्या घरात गेलो दोघांच्या, तरी दोघांच्या घरात आपल्याला तोच व्यवहार पाहायला मिळतो, बरोबर का नाही? पण फक्त भावात बदल आहे. काय? एका ठिकाणी हा माझंच समजतोय की खरं बघितलं तर ते त्याचं नाहीये. व्यवहारामध्ये जो मनुष्य आहे म्हणजे जो डिफेन्समध्ये नाहीये त्याच्या घरात आपण गेलो, तो समजतो माझंच घर आहे. आता त्याचं घर आहे का? खरं तर नाहीच आहे, कारण तो मेल्यानंतर त्याचं घर राहणारच नाहीये. आणि हा फक्त व्यवहाराने त्या घरातून बाहेर पडला की त्याचं राहणार नाहीये. हा सुद्धा घर व्यवस्थित तसं ठेवतो, हा सुद्धा तसं ठेवतो. हा मानत नाही माझं आहे आणि व्यवस्था करतो, सगळं नीटनेटकं करतो. हा मानतो माझं आहे आणि सगळं नीटनेटकी व्यवस्था करतो. याने माझं जे मानलं तरी त्याचं नाहीये, पण त्याला मेल्यावर लक्षात येणार नाही का? पण तो लक्षात घ्यायला नसणार. आता हा मरण्याच्या आधीच रिटायर झाला की त्याला लक्षात येणार, पण त्याला त्या आधीच माहिती आहे, त्यामुळे त्याला काही दुःख नाही. आलं का लक्षात? फरक काय? हे जसं घर आहे अगदी त्याचप्रमाणे हे लक्षात घ्या. हे कोणाचे घर? हा देह कोणाचा? हे जे घर आहे हे असंच आहे आणि याला चिकटलेले सगळे सुद्धा असेच आहेत. तो जसा मनुष्य अजिबात त्या घराला माझं समजत नाही, तसं अजिबात आतमध्ये बायकोला माझं समजू नका, नवऱ्याला माझं समजू नका, मुलाबाळांना माझं समजू नका, अजिबात समजू नका आणि जगा. काही होत नाही. त्या माणसासारखं जगायचंय. तो जो डिफेन्स मधला मनुष्य आहे त्याच्यासारखं जगायचं. जमल का नाही? आता सोपं सांगितलं की एकदम शक्य आहे नाही का? असं तरी करा. असं केलं तर धोकाच आहे, त्यापेक्षा असं करणं बरं. व्यवस्था सगळी करायची पण त्याच्यात राहायचं नाही. पण त्यांनी जर म्हटलं काय तुम्ही आमचे आहेत का, मग कोणाचं आहे म्हणायचं? त्यांच्याशी सगळं कसं राहणं पाहिजे? अजिबात व्यवहारात अजिबात येतात, आतमध्ये मात्र पक्क सावध पाहिजे. तुमचेच आहोत म्हणायचं आम्ही, तुमच्याशिवाय कोण आहे? हे मीच आहे. हे कोण आहे? जगातल्या लोकांना असं दाखवायचं हे मीच आहे हे, पण आतमध्ये पक्क लक्ष ठेवायचं हे मी अजिबात नाहीये. हीच कला आहे. ही काय? हीच कला आहे. आणि ही कला तुम्ही माझ्यासारख्या माणसाकडून शिका. मी फक्त इथं बसल्यानंतर तुम्हाला महाराज वाटतो, बाकीच्या जागताना तुम्हाला लक्षात पण येणार नाही हा महाराज आहे की कोण आहे. पण मी कुठल्याही क्षणाला हे विसरत नाही की हे मी नाही आणि याला चिकटलेले कोणी माझे नाही. म्हणून कोणी आलं काय आणि गेलं काय मला काही फरक पडत नाही. कशामुळे फरक पडत नाही? कोणी म्हणजे काय? ह्याला चिकटलेले असू नाही तर सूक्ष्म शरीराला चिकटलेले असू, ते येतात आणि जातात, ते त्यांचा भोग देऊन जातात. सूक्ष्म शरीरामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आले आणि गेले, ते त्यांचा भोग देऊन जातात. तसं स्थूल शरीराला चिकटलेले आलेले येतात आणि निघून जातात. जग आपल्याला काय समजतं याला काही किंमत नाही. आपण आपल्याला काय समजतं याला किंमत. पहिल्यांदा हे कर्तव्य सोडा. कसं सोडा? मोले घातले रडाया असे सोडा. मोले घातले रडाया म्हणजे कर्तव्य करायचं आहे. मोले घातले रडायामध्ये कसं आहे? मोले घातले रडाया म्हणजे रुदाली नावाचा एक प्रकार आहे, राजस्थानमध्ये असतो तो. तुकोबाने तेच उदाहरण दिलेलं आहे. तुकोबा राजस्थानला कसे गेले होते माहीत नाही, पण त्यांना कुठून तरी कळलं असेल म्हणा, असं धरूया. कारण तुकोबाचं त्रिकालज्ञ सर्वज्ञ हे जर कोणाला माहिती वाटत नसेल तर त्याने समजावं, कोणतरी ऐकलं त्यांनी असं हे की नाही. तर कोणीतरी वारला मनुष्य की त्याच्या प्रेताजवळ लोक मोलाने आणून बसवतात. म्हणजे कोणी मरायला लागला ना की ते त्यांची ते टीमला बोलवलेलं असतं, ते बाहेरून तयार असतं. तिथपर्यंत मस्त ते आपल्या टाइमपास करतात, इकडे टंगळ मगळा छान हसत असतात, गप्पा मारत असतात. एक ॲडव्हर्टाईज पण आहे कुठली तरी त्याच्यात, ते तुम्ही पाहिली असते ॲडव्हर्टाईज पण आहे टीव्हीला, एक ॲडव्हर्टाईज पण लागायची त्याची. तो आतमध्ये मारायला टेकलेला असतो माणूस आणि खरीच परिस्थिती अशी. आणि हे ते ज्यांना बोलवलं असतं ते आता मारणार आहे म्हणून हे आपले बाहेर टंगळ मगळ गप्पा फिप्पा मारत असतात मजेत. आणि ते आतली ती त्या नवऱ्याची ती बायको जी असते ती हंबरडा फोडते. मग यांना लक्षात येतं की कार्यक्रम सुरू झाला आहे. ते सगळे पळत आतमध्ये येतात आणि रडायला सुरुवात करतात. आता जेव्हा ते रडायला सुरुवात करतात, ते रडतात, तेव्हा बाहेरचे जे लोक असतात ते जर कोणी आलं अनोळखी मनुष्य, त्याला कळूच शकत नाही की ह्या माणसाची बायको ही आहे का ही आहे.
उलट जी जास्त रडणारी त्याला वाटतं हीच त्याची बायको आहे, पण ती कदाचित मोलाने रडायला आणलेली असते. काही काही नाटकी रडणारे पण तुम्हाला माहिती असतात. कुठल्या माहितीला तुम्ही गेलं तर वाटतं हे सगळ्यात जवळचं नातेवाईक दिसतंय, पण ते काही नसतं, त्यांची घेणं पण नसतं. नाटकी रडणारे असतात माहितीये का, त्याला काही घेणं, मन बरं झालं मेलंय असंच म्हणत असतात ते. पण इतकं उत्कृष्ट नाटक करतात ते रडण्याचं की त्यांना वाटतं सगळ्यात आप्तेष्ट होता, सगळ्यात आप्त व्यक्ती आहे असं वाटतं बरं. आणि सगळ्यात जास्त कधी त्यांनाच आनंद झाला असतो मेलेलं आहे म्हणून, बरं झालं असं पण असतं. आता हे थोतांडच आहे. आणि काही काही खरंच ते मोहामुळे खरंच त्यांना तेवढा यातना होतात, दुःख होतं, असं पण होतं. पण तो मोह आहे, त्याला आता काय करू शकत. तर असो, मोलाने घातलंय रडायला. आता जेव्हा मोलाने रडत असतो तेव्हा उत्कृष्ट रडणं होतं आणि कोणी ओळखूच शकत नाही की हा खरा रडतोय का खोटा रडतोय. असं जेव्हा आपल्याला कर्तव्य बजावता येईल तेव्हा जीवनमुक्ती लागली. कळलंच नाही पाहिजे कोणाला हा मुक्त आहे का भ्रमिष्ट आहे, कळलंच नाही पाहिजे. पण परमार्थ करायला लागले की लोकांना असं वाटतं आपण महाराज आहे, लोकांना वाटलं पाहिजे. आणि शास्त्र असं नाही सांगतं, शास्त्र सांगतं हा कळलाच नाही पाहिजे हा कोण आहे. ही खरी कला आहे. आणि हे कधी शक्य आहे, मोले घातले रडाया. कर्तव्य अभाव कसा, कर्तव्य अभाव हा दोन प्रकारे होत असतो, कर्तव्य सोडून किंवा मोले घातले रडाया करून. तर कसं घातले रडाया, आपल्याला आपलं कर्तव्य कसं पाहिजे, मोले घातले रडाया. आपलं मोलाने रडतोय. आता काय मोल मिळतंय आपल्याला, कुठलं मोल आहे, काय मोलाने रडणार आहे आपण. मोल म्हणजे पैसे. कुठल्या मोलाने आपल्याला रडाय घातलंय, प्राचीन संस्कार शेष, हेच मोल आहे. त्याच्या जोरावरच रडावं लागतंय, बाकी काही कारण नाही. बाकी काय आपल्याकडे काही. आणि त्या प्राचीन संस्कार शेषाने जे आपल्याला सुख आणि दुःख रूपी मोल पैसे मिळतात त्याच्यावर जगायचं. दुसरं काय जगण्याला साधन आहे आपल्याला, आहे की नाही. सुख मिळालं तर, सुख हे काय फल आहे ना, दुःख मिळालं तर हे सुद्धा फल आहे. ते कुठून, त्या प्राचीन संस्कार शेषातून आलं. कर्तव्य अभाव आहे. लोकांना दिसणार हा सुखी आहे दुःखी आहे, लोकांना काय दिसणार, हा सुखी आहे दुःखी आहे, मूर्ख आहे शहाणा आहे, काही वाटेल, चोर वाटेल का देव वाटेल, म्हणजे ईश्वर वाटेल का चोर वाटेल, हे काय सांगता येते. म्हणून शास्त्र नीट अभ्यासावे, लक्षात येतं. हे कधी शक्य आहे, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्याला कर्तव्य अभाव स्थितीकडे जाता येईल. आणि कर्तव्य अभाव स्थिती दोन प्रकारची असते. एक म्हणजे ते कर्तव्य सोडून देणे, आणि दुसरं म्हणजे मोलाने आपण आहोत हे लक्षात घेणे. बायको आपल्याला कशी आहे, दोन प्रकार आहे. एक तर सत्यत्वाने कर्तव्य आणि दुसरं मोलाने कर्तव्य. बायको मिळायला कारण काय, मोल आहे. ही बायको पात्रात का आली आणि ही मरल कावा किंवा जगेल कुठपर्यंत, हे कशावर अवलंबून आहे, हाच मोल आहे. दुसरं काय आपल्याला, एवढं बघायचं आणि गप राहायचं, तिचा जो काही व्यवहार होणार तो होणारच आहे की नाही. असं एकदा लक्षात घेतलं की तिने काही म्हणू दे, आपल्याला काही फरक पडत नाही, तिचे आपल्यावर संस्कार लागत. पण जर का तुम्ही तिला म्हटले सत्यत्वाने माझी आहे, आपला नुसतं एकदा सत्यत्वाने माझं म्हणणं म्हणजे पुनरावृत्ती सुरू झाली. म्हणून प्रत्येक क्रिया, प्रत्येक विचार आपलं काय पाहिजे, कर्तव्य भाव, म्हणजे मानलेलं आहे, सत्यत्वाने नाही. हे सगळं मानलंय आपण, असं पक्क लक्षात येईल. आता हे दृढ होण्यासाठी हे सगळे विचार झाले. हे काय झालं, हे विचार झाला. ही क्रिया, हे कृतीत येण्यासाठी आपल्याला काय लागेल ते करायला पाहिजे. ते काय करायला पाहिजे हे सांगता येत नाही. पण साधू संतांची सेवा, शास्त्र सेवा, या सेवेतून आपल्या अंगात हे भूत येतं. हे भूत आपल्या अंगात कसं उतरल, ही नशा आपल्या अंगात कशी उतरेल, शास्त्र आणि साधू सेवेनेच उतरतं, बाकी काही नाही उतरत नाही. उतरतं आपण मग ते भूत लागतं आपलं, त्यांचा आपल्यामध्ये काय होतो, परिणाम होतो. नुसत्या विचाराने तुम्हाला जर तुमच्या अंगात हे भूत उतरून घेता आलं तर चांगलंच आहे. कोणाची सेवा करू नका, शास्त्राचीही करू नका, साधूचीही करू नका. तुमच्याच विचाराने तुम्हाला करता आलं तर चांगलं आहे, काय हरकत. पण नाही आलं तर मग काय दुसरा पर्याय शोधावा लागेल, शास्त्र किंवा सद्गुरू असा पर्याय शोधावा लागेल. तर आपल्या पाठीमागे जे काही कर्तव्य लागलं, सृष्टी आपल्या पाठीमागे का लागली, सृष्टीत विकार आहे आपण पक्क शोधलंय बरं, त्याचा आपण विचार केलेलाच आहे. सृष्टीत विकार आहे आपण पक्क शोधलंय.
ह्या सृष्टीत आपण का गुंतून राहिलो? सृष्टीमध्ये गुंतलो त्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. ब्रह्मात विकार नाही हे लक्षात घेण्यासाठी सृष्टीतून बाहेर यावं लागेल. त्याच्यातून बाहेर गेल्याशिवाय त्याच्यात विकार आहे का नाहीये हे कळणार नाही. जिथपर्यंत आपण सृष्टीत आहोत तिथपर्यंत आपल्याला काही कळणार नाही. सृष्टीतून बाहेर पडावं लागेल. बाहेर पडण्याच्या दोन पद्धती, एक म्हणजे प्रत्यक्षात बाहेर पडणे आणि एक आसून बाहेर पडणे. म्हणजे नसून नसणे आणि आसून नसणे. तर आसून नसण्याचा जो मार्ग आहे तो वेदांताला मान्य आहे, त्याला बाध असं म्हणतात. आणि नसून नसण्याला विधेयमुक्ती म्हणतात. म्हणजे आसून असणे, आसून नसणे ही जीवनमुक्ती आहे आणि नसून नसणे ही विधेयमुक्ती आहे. तर आसून नसण्याला वेदांताने मान्यता दिलेली आहे, म्हणजे ईश्वराने, शास्त्राने त्याला मान्यता दिलेली आहे. तर यांच्यातच असून यांच्यात नसणे ही मात्र काय कला आहे, अद्वैत कुसरी आहे. कुसरी म्हणजे टेक्निक आहे, ती कला आहे. ती कशी उतरते अंगात? ही अंगात अशीच उतरत नाही. तुम्ही जगामध्ये ज्या माणसांच्या नादी लागाल, ज्याच्या नादी लागाल त्याच्यासारखे होणार आहे. बरोबर आहे? ज्याच्या नादी लागाल त्याच्यासारखे होणार. तुम्ही कोणाच्या नादी लागायचं तुम्ही ठरवा. व्यवहारात जरी तुम्हाला जगायचं असेल तर ज्याच्या नादी लागाल त्याच्यासारखेच होणार. आपोमत होणार. तुम्ही काहीच नाही, तुम्ही फक्त त्याच्या नादी लागा, काही नाही करू, फक्त त्याच्या नादी लागले की त्याच्यासारखेच होत जाणार. आपोमत होत जाणार. ही सृष्टीचा नियम आहे. एखाद्या दारुड्या माणसाच्या नादी लागलो तर आपण कितीही प्रयत्न करा, त्याच्या नादी लागलो ना, जितकं जास्त नादी लागत जाऊ त्याच्यासारखंच होत जाणार आहे. पुढे एक दिवस येणार की आपण सुद्धा त्याच्यासोबत त्याच्यासारखंच दारू पिणार. आपोमत होईल का नाही होणार? किती तुम्ही प्रयत्न करा तुम्ही त्याच्यासारखेच होणार. तुम्ही एखाद्या संगीत शास्त्रातल्या गायक माणसाच्या नादी लागा, नाही त्याच्यासारखे तुम्ही पट्टीचे गायक झाले तरी सुद्धा तुम्ही गुणगुणणारच आपोमत. आता माझा काही घास चांगला नाही, पण काही गाणाऱ्या लोकांच्या मी संपर्कात आलो तर मी गुणगुणायला लागलोच. आता मला काही वाजवता येत नाही, पण लहानपणापासून वाजवणाऱ्या लोकांच्या सानिध्यात गेलो तर वाजवायच लागलो. एकही बोल शिकलो नाही तरी बोल वाजवायला लागलो. शिकलो काहीच नाही, पण बोल माहीत झाले, वाजवायला लागलो. पट्टीचं नाही म्हणजे उत्कृष्ट नाही, पण गुण लागतोच. गरजेपुरता का होईना. म्हणजे नाही आला पाक वाजवणारा कुणीतरी भजन काही आडत भजन होतच, इतकं तर वाजवता येतं आहे का नाही आपोआप. तर तुम्ही ज्याच्या नादी लागाल त्याच्यासारखे होणार आहात. कोणाच्या नादी लागायचा कोणाचा प्रश्न आहे? हा आपला प्रश्न आहे. आणि ज्या पदार्थामध्ये आपल्याला जास्त मोह असतो त्या पदार्थाच्या मोहात जर आपण गुंतलो तर फार लवकर आपण त्याच्यासारखं होतो. मोहात गुंतल्यानंतर लवकर होतो. म्हणून मोह कोणाचा असावा हे पण कळलं पाहिजे. मोह कोणाचा? ईश्वराचा मोह चांगला, शास्त्राचा मोह चांगला, सद्गुरूचा मोह चांगला. कारण तो मोह आपलं त्याप्रमाणे करणार आहे. जसा मोह असेल तसा आपला परिणाम होणार आहे. जसं मुलगा जर बायकोच्या मोहात गेला तर त्याला बदलायला किती दिवस लागतात? बराच काळ. महिन्यात, पहिल्या महिन्यातच नवरी 9 दिवसाची पण होत नाही, त्याच्या आत तो आई बापाला विसरतो. कारण मोह आहे तिथे. मुलगा बदलायला किती वेळ लागते? लग्नाचा क्षण येण्याच्या आधी तो आई बापाचाच असतो. जसं लग्न झालं तर 9 दिवसची गरजच नाही, हा पूर्ण बदलून जातो. कारण का? मोह. म्हणून मोहात, आपण जर मोहात असू एखाद्या पदार्थाचे तर आपण लवकर त्याच्यामध्ये. म्हणून शास्त्र मोह चांगला आहे, पण आपल्याला शास्त्राचा मोह नाही आहे. शास्त्राचा मोह कमी आहे आपला. तर मोह जसा वाईट आहे तसा चांगला पण त्याचा उपयोग करून घेता येऊ शकतो. जसं अग्नी हा वाईट पण असतो, पण तोच नीट वापरला तर त्याच्यावर स्वयंपाक करता येतो. तसंच मोह वाईट पण आहे, पण तोच मोह जर उत्कृष्ट रीतीने वापरला तर तो चांगला पण आहे की नाही. तर कर्तव्य अभाव ही स्थिती आली की सृष्टी संपली. मग सृष्टी संपली म्हणजे सृष्टीत विकार आहे का काय आपल्याला काय घेणं देणं पडलं. ज्या पदार्थाशी आपल्याला काही घेणं देणं राहत नाही तो चांगला का वाईट आपल्याला काय फरक पडतो? काय फरक पडतो का सांग? आपल्या मुलाशी, आपल्या मुलीशी आपल्याला घेणं देणं असतं म्हणून आपल्याला टेन्शन असतं की चांगलं निघेल का वाईट निघेल का, चांगलं वागेल का वाईट वागेल का, असं करेल का तसं करेल का.
आणि पलीकडल्या माणसाच्या मुलीशी काही घेणं नसतं. ते कसंही वागलं आपल्याला काय घेणं नाही. आपण नुसतं टाइमपास म्हणून बघतो, ते काही घेणं नसतं आपल्याला, नाही का. तसं ही सृष्टी जी आहे, ही सृष्टीशी घेणं देणंच राहिलं नाही. सृष्टीशी घेणं देणंच राहिलं नाही. तर शुभ काय ना अशुभ काय आपल्याला करायचंय काय तसं. म्हणजे विकार हा शब्दच आपल्यासाठी नाही. पहिलं तर आपण विकार शब्दाचा वेगळ्या रीतीने विचार करत होतो, नंतर आपण विकार शब्दाशी घेणं देणंच ठेवत नाहीये. म्हणजे शुभ अशुभाशी घेणं देणंच नाही. मग लोक जरी म्हटले तुम्ही शुभ वागताय का अशुभ वागताय, आपल्याला काय घेणं देतं, तुला वाटतंय ते, आमचा काही संबंध नाही सृष्टीशी. या सृष्टीशी आमचा कुठलाही संबंध नाही. तुला जो दिसतो हा तुझा प्रश्न आहे, आमचा प्रश्न नाही. सृष्टीचा आणि आमचा काही संबंध नाही. तुला वाटतोय का, तो तुझा प्रश्न आहे, आमचा नाही. आमचा आणि सृष्टीचा कुठलाही काही कधी त्रिकाळात संबंध येत नाही. जेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल तेव्हा ब्रह्म लक्षात येईल. मग सृष्टीशी संबंध नाही, मग कोणाशी संबंध आहे असा प्रश्न येतो. मग ब्रह्म लक्षात येतं. आपला संबंध कोणाशी लक्षात येतो तेव्हा. याच्याशी संबंध तुटला की दुसऱ्याशी संबंध सुटणार आहे. तुम्ही जगामध्ये एका ठिकाणावर बाजूला पडले की दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी जाणारच आहेत. एकाशी संबंध तुटला की दुसरं कोणीतरी जवळ येणारच आहे, बरोबर आहे. मग ह्या सगळ्या सृष्टीशीच संबंध तोडला तर कोणाशी तरी संबंध होईल का नाही. तो जो कोणी आहे तो ब्रह्म आहे, की ज्याच्यामध्ये विकार अजिबात नाही. आणि जर तुम्ही ज्याच्याशी संबंध केला त्याच्यात विकार सापडला, शुभ किंवा अशुभ दोन्ही, तर मग तुम्ही अजून सृष्टीतच आहात, मग ब्रह्मात आलेलं नाही. कारण न क्वचित म्हणजे तिथं क्वचितही त्याचा संबंध येत नाही असं लक्षात घ्यायचं. म्हणजे या पद्धतीने आपण जर सृष्टीचा विकार पूर्णतः संपवला, म्हणजे सृष्टीचा संबंध संपवला, सृष्टी हा पदार्थ आपल्याला माहीतच नाही हे जर लक्षात घेतलं, सृष्टीचा आपला काही संबंध नाही, सृष्टीच नाही आपल्यासाठी, मग चांगली का वाईट का प्रश्न येतो. असं जेव्हा होईल तेव्हा ब्रह्म इकडे आपण जाणार, ब्रह्म शिल्लक राहील तेव्हा. म्हणजे हा व्यतिरेक आहे सृष्टीचा. काय पूर्ण सृष्टीचा व्यतिरेक जेव्हा झाला तेव्हा ब्रह्म लक्षात येतं. आणि जेव्हा हे ब्रह्म लक्षात येतं तेव्हा त्याचा नंतर पुढे सृष्टीत अन्वय करणे आहे, तो फार नंतरचा विषय आहे. तेव्हा तर मग काय, तेव्हा तर फार मजा आहे. मग तेव्हा तर त्याला हे पण लक्षात घ्यायची गरज नाहीये की आपण मोलाने रडतोय का काय रडतोय, ते पण लक्षात घ्यायची गरज नाही. पहिल्यांदा तरी मोलाने रडायचंय बरं, म्हणजे लक्षात ठेवायला लागतं. नंतर अन्वय झाला की मोलाने रडतोय हा प्रश्नच राहत नाही तिथे. कसलं मोल आलं कसलं, म्हणजे प्राचीन संस्कार शेष हा फक्त जगासाठी दिसतो. म्हणजे प्रारब्धाने तो जीवनमुक्त जगतोय हे फक्त जगाला दिसतं, पण त्याच्यासाठी प्रारब्ध सुद्धा राहत नाही. काय अन्वय झाल्यानंतर प्रारब्ध सुद्धा राहत नाही, त्यालाच विधेय मुक्ती म्हणतात. म्हणजे देहीच असूनही भोगू विधेयी अशी स्थिती. जिथपर्यंत प्रारब्धाने भोगतोय असं वाटतं, म्हणजे मोलाने भोगतोय असं वाटतं, तिथपर्यंत जीवनमुक्ती आहे. आणि मोलाने नाही खरंच रडतोय तिथपर्यंत बद्धता आहे. म्हणून तीनच अवस्था आहे जगामध्ये. जो खरंच रडतोय तो बद्ध आहे, जो मोलाने रडतोय तो जीवनमुक्त आहे, आणि ह्या दोन्हीचा संबंधच नाही तो विधेयमुक्त आहे. मग तो देहात असो का नसो त्याने काही फरक नाही पडत. ठीक आहे. तर आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं. याच्यातून बाहेर पडायचंय, सगळ्यांना घेऊन नाही पडायचं. सगळ्यांना घेऊन जाण्याचा विचार केला कधीही बाहेर पडू शकत. जे न सांगे माता देवकीशी, जे सांगे पिता वसुदेवासी, इतके उत्कृष्ट अधिकारी महापुरुष आहे दोघ जण. तपश्चर्या करून हा पोटी आला यांच्या, त्यांना पण सांगितलं नाही बरं. किती गमतीशीर विषय. म्हणून हा विषय फक्त आतमध्ये, इथून बाहेर नाही. किती आपतेष्ट असू दे, किती प्रिय असू दे, ते आणि तयारीच असेल हे सगळे आपल्यापासून दूर गेले तर चालते, रडत बसायचे आपल्याला एकट्याला. कारण दुःख होतं संसारात, फार दुःख होतं. कारण हे सगळं गोतावळा जर दूर गेला तर आपल्याला इतका त्रास होईल, इतकं दुखल. त्याच्यापेक्षा गोतावळ्यातच राहा, पण गोत्यात जाऊ नका. राहा तिथंच, पण तिथून बाहेर पडा. पद्मपत्र रहत जगत में, पद्मपत्र समर रहत जगत में, पाप पुण्य से दूर. म्हणजे शुभ अशुभ म्हणजे विकाराच्या पलीकडे. पण तशी स्थिती आली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. तर काय करायला पाहिजे, यांच्यामध्येच आहे पण यांच्यात नाही. म्हणून
कुठेही जा, काही करा, कशीही राहा, पण आतमध्ये पक्क हे लक्षात घ्या की ह्याचा आणि आपला काही संबंध नाही. जेव्हा जेव्हा विसर पडेल तेव्हा तेव्हा अभ्यास करत राहा. अभ्यास करण्यासाठी माध्यम अनेक असतात. शास्त्र असतं, सद्गुरू असतात, आपल्या सोबतचे लोक असतात. यांच्या संपर्कात येऊन पुन्हा पुन्हा हा अभ्यास करत राहा, पुन्हा पुन्हा शिकवत राहा स्वतःला. ज्यांना हे माहिती आहे त्यांना, ज्यांना माहित नाही त्यांच्याशी काही बोलू नका. त्यांना म्हणा हा छान आहे, मस्त. एखादा जर म्हटलं पाप असतं म्हणायचं, मग पाप फार मोठं असतं. एखादा म्हटलं पुण्य असतं, वा मग पुण्य असतं. एखादा म्हटलं स्वर्गाला जायचं, काय हरकत नाही, आपण जाऊया स्वर्गाला. काय फरक पडतो तुम्हाला तसं म्हणायला? एखादा म्हटलं तुम्ही माझी बायको आहात, तुम्ही माझे नवरा आहात, म्हणजे आहे. तर एखादा म्हटला आपला तुमचा माझा काही संबंध नाही, चांगली गोष्ट आहे, काही संबंध नाही. जगामध्ये जगासारखं राहा, पण हा विचार आतमध्ये स्वतःसाठी चालू ठेवा. एखाद्याला जर असं लक्षात हा काहीतरी वेगळाच विचार करतोय असं लक्षात आलं, त्याला म्हणायचं हा मला टेन्शन असते सारखं. मला लोक म्हणतात का तुम्ही असं गप असता, कधी बोलत नाही, हे होत नाही. मी म्हटलं फार टेन्शन असते मला, ह्याचं टेन्शन त्याचं टेन्शन, काय बोलत नाही आमच्याशी, लय टेन्शन असतं मला. त्यातला लय टेन्शन काय सृष्टीचं टेन्शन घ्यायचंय? जे येणार ते येणार, जे जाणार ते जाणार आहे, त्याचं टेन्शनचं कुठलं काय संबंध आहे की नाही? पण जगाला वाटलं पाहिजे फार वैताग गेला, आहे की नाही? अशी दशा चांगली असते. फार मजेशीर, फार गमतीशीर अवस्था आहे जीवनमुक्ती म्हणजे, आहे की नाही? आतमध्ये शून्य टेन्शन. किती आतमध्ये किती टेन्शन पाहिजे? शून्य. ते कधी होईल असं होत नाही. ते तुम्ही फक्त कोणाच्या तरी नादाला लागा. कोणाच्या नादाला लागा? ज्याच्या नादाला लागाल तसेच व्हाल. भ्रमरीचे ध्याय, भ्रमरीच्या ध्यासे भ्रमरीचे व्हायचे, कीटकत्व जायचे पालटणी. अनाप बाबाच्या नादी लागा. अनाप बाबा नादी लागले की अनाप बाबा सारखंच होणार, वाटोळच होणार तुमचं, काहीच राहणार नाही. ज्याच्या नादी लागलो तसं होणार. ज्या महाराजाच्या नादी लागू त्या महाराज सारखे होऊन जाल. काय होईल? ज्ञानेश्वर महाराजांच्या नादी लागले की ज्ञानेश्वर महाराजांसारखेच होणार तुम्ही. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या नादी लागताना ज्ञानेश्वर महाराज जसे आहे तसेच नादी लागा. सृष्टी फार गमतीशीर आहे. म्हणजे अनाप बाबा किंवा ज्ञानेश्वर महाराज यांच्या नादी लागताना त्यांच्या ज्या अंशाच्या नादी लागाल त्याच अंशासारखे व्हाल. तुम्हाला कशाच्या नादी लागायचे? कारण तो पदार्थ जो आहे तो फार गमतीशीर आहे जगातला कुठलाही. त्याच्यात तुम्ही कशाकडे बघता तसंच होणार असतं. जसं एखादी सुंदर मुलगी आहे, आता तिच्याकडे पाहिल्यानंतर आपण तिच्या कशाच्या नादी लागू शकतो? तिच्या रूपाच्या नादी लागू शकतो, तिचं मन आतमध्ये तिच्या मनाच्या नादी लागू शकतो, तिची बुद्धी आहे तिच्या बुद्धीच्या नादी लागू शकतो, तिचा जीव आहे तिच्या जीवाच्या नादी लागू शकतो. एकच पदार्थ आहे पण त्याच्यात किती भेद आहेत. मूर्ख मनुष्य तिच्या रूपाच्या नादी लागतो, थोडा शहाणा असेल तर त्याच्या मनाच्या नादी लागतो, त्याच्यापेक्षा शहाणा असेल तर बुद्धीच्या नादी लागतो, त्याच्यापेक्षा शहाणा असला तर जीवाच्या नादी लागतो व्यवहारात. म्हणून मुलगी पाहावी का मन पाहावं? मन पाहावं. मन पाहावं का शहाणी आहे का नाही ते बघावं. मन फार चांगलं आहे पण फार बावळट आहे, चालते का? तिला काहीच कळत नाही. म्हणजे आमटी करायला सांगितली तर 1 किलो मीठ टाकलं, बुद्धीच नाही तिच्याकडे, तर चालेल का? मग फार देखणी आहे पण स्वयंपाकाच्या कामाची नाही. ती सून म्हणून घ्याल का? घेणार नाही. फार देखणी आहे पण मन म्हणजे विचित्र आहे, फार फार वैतागवाडी आहे, घ्याल का? नाही चालत. बरं चांगला स्वयंपाक करते, मन पण चांगलं आहे पण जीवाने फार चालू आहे, म्हणजे इतकी लबाड आहे की तुम्हाला कशी फसवते कळतच नाही तुम्हाला, तर चालेल का? तरी नाही घेणार. जीव असले की पवित्रता असते, जीव असले की ती आपल्याशी कधी लाबाडी नाही करत, आहे की नाही? जीवापासून जेव्हा नातं तयार होतं तेव्हा लाबाडी नाही राहत, आणि जीव जेव्हा वेगळा असतो तेव्हा लाबाडी सुरू होते. लाबाडी कधी सुरू होते? जीव जेव्हा ते जडत नाही. जीव जडला की लाबाडी बंद, जीव नाही जडला की लाबाडी सुरू, आहे की नाही? आणि मोह जडला की वाटोळ सुरू. काही लोकांना जीव जडलाय असं वाटतं पण मोह असतो. बरं, आईचा मुलात जीव जडत असतो, मोह नसतो. मुलाचा बायकोत मोह असतो, जीव नसतो. म्हणून बायकोमुळे वाटोळ आहे आणि आईमुळे भलं आहे. पण हे जगाला कळत नाही म्हणून गोंधळ आहे हा सगळा. असो, काही जग सांगत नाही बसत नाही, नाही तर परत अख्खा सृष्टीचा अभ्यास सांगणं चांगलं नाही, आहे की नाही? तर कुठून कसं जायचं कळलं पाहिजे. आईमुळे काय होतं? भलं होतं. आणि बायकोमुळे काय होतं? काय होतं? त्याचं कारण आहे. ती बायको हा काही पदार्थ वाटोळ करणार नाही, आपण तिथे ठेवलेला मोह वाटोळ करणार आहे.
आई हा पदार्थ काही भलं करणार नाही, आपण त्याच्यामध्ये ठेवलेला जीव तो आपलं भलं करणार आहे. म्हणजे ज्याचं लागेल तसं त्याच्यावर आहे. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही ज्ञानदेव महाराजांच्या कुठल्या अंगाकडे बघता त्याच्यावर सगळा खेळ. ज्ञानदेव महाराज म्हणजे काय, त्यांच्या ज्या अंगाच्या नादी लागाल तसं तुमचं होणार आहे. तुम्ही जर त्यांच्या उत्तर मीमांसा ह्या अंगाच्या नादी लागले तर तुमचं तसं होईल. तुम्ही धर्ममीमांसा या नादी लागाल तर तसं होईल. तुम्ही ज्याच्या नादी लागाल तसं होईल. म्हणून हजारो लाखो वारकरी जे दिसतात ते सगळेजण ज्ञानदेव महाराजांच्या एकाच अंगाच्या नादी लागलेले तसं होत नाही. प्रत्येक जण आपापल्या अंगाने त्यांच्या नादी लागलेले आहे. म्हणून त्याला प्रत्येकाला तसं प्राप्त होत आहे. तसंच आनाबाबा आहे, तसंच कोणी श्रीगुरू असतील तर तसंच असतं. जगातल्या कुठल्याही पदार्थाशी आपलाच भाव आपल्याला डुबवायला किंवा धारायला कारण होतो. तो पदार्थ खरं काही निमित्त असतो बघ. पण ज्या पदार्थामध्ये तारण्याची शक्तीच नाही त्या पदार्थाकडे तुम्ही तशा रीतीने जरी बघितलं तरी उपयोग होत नाही. म्हणजे ज्ञानदेव महाराज यांच्यामध्ये तारण्याची शक्ती आहे म्हणून त्यांच्याकडे तारण्याच्या रीतीने जर आपण बघितलं तर तसं मुक्त होऊ. पण जर एखादा दुसरा अधिकारी वेगळ्या अधिकारातला महापुरुष असेल आणि त्याच्याकडे तुम्ही गेले, योगी असेल समजा, तर त्याच्याकडे तुम्ही गेले, जसं की चांगदेव योग्याकडे एखादा कोणी जर गेला होता तर तो त्यांच्याकडे जरी मुक्त होण्याच्या इच्छेने पाहू लागला तरी मुक्त होऊ शकत नाही, कारण तो चांगदेवच मुक्त नाही. म्हणजे तेव्हाची स्थिती आहे की म्हणून उपयोग नाही. मग तिथे भाव चालत नाही. म्हणजे त्या पदार्थात ते असावं पण लागतं. त्या पदार्थाचे सगळे अंग असतात त्यातला तो एक अंग असावं लागतं ज्या अंगाने आपण त्याच्याकडे गेलो. बरोबर का नाही? म्हणजे एखादी मुलगी जर वांज असेल तर तिच्याकडे हा मुलगा लग्न करून मुलाच्या अपेक्षेने जरी गेला तरी तिला मूल होऊ शकत नाही, कारण ती वांज आहे. हे जसं आहे त्याचप्रमाणे जे वांज महाराज असतील ज्यांना उत्तर पंथाचं काही गंध नाही त्यांच्याकडे तुम्ही उत्तर पंथाची अपेक्षा ठेवून जरी गेले तरी फल काहीच नाही, आहे की नाही? म्हणून आणि जे उत्तर पंथाचे आहे की त्यांच्याकडे धर्मशास्त्राचं म्हणून गेले तरी धर्मशास्त्राचं फळ मिळेलच, कारण की धर्मशास्त्र त्यांच्यात अनुचित असतं म्हणून. कारण उत्तर पंथाच्या महाराजांकडे सर्वच असतं पण बाकीच्या मार्गातल्या महाराजांकडे सगळंच असेल याची काही गॅरंटी नाही. आणि म्हणूनच ज्ञानदेवांकडे सगळंच आहे आणि म्हणून ज्ञानदेवांच्या नादी लागा तर आपलं भलं होऊन जाईल. बाकी कोणाच्या नादी लागू नका. उत्कृष्टपणे आपल्याला या अवस्थेपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. ब्रह्मामध्ये सृष्टी अजिबात नाही, म्हणजे ब्रह्मामध्ये क्वचितही विकार नाही. ह्या अधिकारापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला आधीचे हे निर्णय लावावे लागतील. आपण या ब्रह्मामध्ये क्वचितही सृष्टी नाही या बोधापर्यंत येवोत, यासाठी आपल्याला जे काही गरजेचं साधन असेल ते आपल्याला करता यावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्या भगवंताच्या कृपेने निर्माण झालेलं हे चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्णविराम देऊ. सुखिया